नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर पहा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा चौथा दिवस होता। तर आज 1 डिसेंबरला जे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी आज मुलांची भरती झाली। तर आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर एक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी टाइम किती देण्यात आला होता, त्याचबरोबर टोटल मुले आज किती घेतले, त्यांनी एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी टोटल किती मुलं घेतले, त्याचबरोबर जे या ठिकाणी जे उंची किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी चेक केले जातात रनिंग काढल्यानंतर, आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय, रनिंग काढल्यानंतरची जी प्रोसेस काय, सर्वात अगोदर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सर्वात अगोदर काय काय होत आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर आज मुलांनी जे भरपूर चुका केल्या ज्या की तुम्हाला करायच्या नाही आहे, तर मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरती 1 डिसेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सर्वात पहिले आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या त्या तुम्हाला सांगून देतो। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 1 डिसेंबरला ग्राउंड झालं, तर आज काय काय मुलं जे सकाळी 1 डिसेंबरला सकाळी आले होते तर आर्मीवाल्यांनी डायरेक्ट त्यांना घरी पाठवलं। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे, ज्या विद्यार्थ्यांचा 1 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं 30 नोव्हेंबरलाच रात्री ग्राउंडवर त्या ठिकाणी हजर होतं। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं आहे। ज्या दिवशी तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे तर त्या तारीखवर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर यायचं नाही आहे, तर एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं। तर आज काय काय विद्यार्थ्यांना असं वाटलं की बा आपल्या हॉल तिकीटवर 1 डिसेंबर तारीख आहे, तर ते मुलं सकाळी 1 डिसेंबरला आले तर त्यांना जे आर्मीवाल्यांनी डायरेक्ट घरी पाठवून दिलं, त्यांना सांगितलं की भरती हो गई बोले आपकी चले जाओ आपले घर को। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, ज्यांचं ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो 2 डिसेंबरला असेल तर त्या मुलांना 1 डिसेंबरला रात्री या ठिकाणी जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी तुम्हाला हजर राहावं लागणार आहे। ग्राउंडची प्रोसेस जी आहे एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते, तर तुम्हाला 7-8 वाजतापासूनच एक दिवस अगोदर या ठिकाणी रात्री तुम्हाला हजर राहायचं आहे ग्राउंडवर। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 3 डॉक्युमेंट चेक केले जात आहे। तर पहा, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि नोटरी झालं, तर ह्या 3 डॉक्युमेंटवर मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि हे 3 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते। ठीक आहे, तर हे 3 डॉक्युमेंट मुलांच्या चेक केले, हे 3 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे आणि आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना सूचना देत आहे की तुम्ही जास्त बोलू नका बा, तुमची एनर्जी या ठिकाणी होणार आहे, आपले कागदपत्र आपल्या मित्राजवळ देऊ नका, आपले कागदपत्र आपल्याजवळ राहा। तर ह्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ते त्या ठिकाणी देत आहे। आर्मीवाले मुलांना त्या ठिकाणी मोटिवेट करत आहे ग्राउंडच्या अंदर एंट्रीच्या वेळेस मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतल्यावर। ठीक आहे, आणि त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन होत आहे मुलांच्या, जास्त वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। ठीक आहे, तर हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी एक बॅच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर नेल्या जात आहे। तर 100 मुलांची त्या ठिकाणी एक बॅच बनत आहे आणि 100 मुलं जे 16च्या अगोदर आर्मीले त्या ठिकाणी मुलांना सर्व माहिती त्या ठिकाणी देतात की आपल्याला धावायचं कसं आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडवर कसं धावायचं आहे, हे सर्व माहिती ते देत आहे। 4 राऊंड आपल्याला मारायचे हे आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना सांगत आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर एक बॅच ज्या आर्मीवाल्यांनी उठवले आणि त्यांनी जे 100 मुले त्या एका बॅचमध्ये 400 मीटरच्या ट्रॅकवर सोडले आणि त्या ठिकाणी ते गो म्हणत आणि गो म्हटल्याबरोबर जे 100 मुले आज सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये त्यांनी जवळपास 57 मुलं त्यांनी घेतले। त्याचबरोबर ॲक्सिलेंटमध्ये त्यामधले जवळपास 26 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे काही मुलं घेतले आणि एक अशी बॅच होती की त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 49 मुलं त्यांनी घेतले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 23 होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे होते। ठीक आहे, 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम देण्यात आला होता 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम दिला होता आणि 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत सेकंड ग्रुपच्या मुलांसाठी टायमिंग देण्यात आला होता। तर पूर्ण या ठिकाणी टाइम दिला जात आहे, फुल टाइम या ठिकाणी दिला जात आहे। जो नोटिफिकेशन मध्ये टाइम आहे तर तो टाइम या ठिकाणी दिला जात आहे। ठीक आहे, तर पहा ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर रिलॅक्स मध्ये या विद्यार्थी मित्रांनो जास्त हे नाही या ठिकाणी जास्त मुलं या ठिकाणी घेतल्या जात
आहे। तर हे झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडवर बसून ठेवलं जातं आणि त्यांच्या आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होतात। जे मुलं रनिंगमध्ये कटले त्यांच्या हातात त्या बाल्टीमध्ये बुडवल्या जातात आणि त्यांना जे तिथून बाहेर केलं जात आहे। तर आता ज्यांनी रनिंग काढली त्या मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि त्यांच्या हातावर सर्वात अगोदर या ठिकाणी शिक्का दिला जात आहे। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का। ठीक आहे, तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्मीवाले ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांच्यापासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मल फॉर्म ते लिहून घेऊन आले मुलांपासून, तर त्यामध्ये आपली पर्सनल माहिती आपल्याला लिहायची, फोटो वगैरे चिपकावं लागते। ठीक आहे, तुम्हाला जर येत नसेल तर बाजूच्या मित्राला विचारायचं की इथं काय लिहावं लागते बाबा। ठीक आहे, तर नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांना तो फॉर्म येणार आहे। ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांची त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने काय होतं, लॉंग जंप होत आहे, झिगझॅग होता आणि 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेत आहे। 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 40 गुण भेटणार आहे आणि जेवढं तुम्ही कमी पुलअप्सचा काढसाल तर कमी मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे, ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 गुण भेटते। ठीक आहे, तर असं 100 मार्काचा हे ग्राउंड होत आहे। तर हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर उंचीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही मुलं काढत आहेत, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली अशी सुद्धा मुलं त्या ठिकाणी उंचीमध्ये काढत आहेत। तर लॉंग जंप झालं, झिगझॅग झालं, 10 पुलअप्स झालं, हे झाल्यानंतर त्या ठिकाणी होत आहे उंची 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी ते इमानदारीने लावत आहे। ज्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर त्या मुलांना फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे। ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती होत आहे, तर छाती त्या ठिकाणी 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, तर एवढे आपली त्या ठिकाणी छाती घेतात। तर छातीमध्ये सुद्धा काही मुलं या ठिकाणी काढत आहेत, जे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढत आहे किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा उंची आणि छातीमध्ये त्या ठिकाणी मुलं काढत आहेत। तर हे सर्व झाल्यानंतर आणखी मुलांना तिथं बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी मुलांची होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जातं, तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडलं दाखला सुद्धा आपण म्हणतो। शाळा सोडलं दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नाही येतं, अनमेरिट सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नाही येत आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, त्याचबरोबर 50 फोटो नाही। जर समजा तुमची रनिंग निघत असेल येणाऱ्या दिवसामध्ये तर 50 फोटो नाही, ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते आणि आधार कार्ड आपल्याला लागते त्या ठिकाणी। त्याचबरोबर जे सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट नाही, आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी मुलांपासून चेक करत आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे आणि एक एक झेरॉक्सा न्यायचे, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे एक एक झेरॉक्सा न्या, आर्मीवाले त्या ठिकाणी एक एक झेरॉक्सा त्या ठिकाणी घेत आहे। ठीक आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे पोलीस स्टेशनमधलं, तर हे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे। एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर लागत आहे। ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर हे डॉक्युमेंट आतापासून तुम्ही लावून ठेवा। ठीक आहे, हे डॉक्युमेंट लागते। त्याचबरोबर एक डॉक्युमेंट ते म्हणजे नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे। तर नोटरी ज्यांनी सुद्धा केली नसेल तर आताच करून घ्या, कारण की नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे। तर नोटरी कुठं करायची तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन करायची। आता कायच्यावर करायची आहे, जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला सायबर कॅफेवाल्यानं हे प्रिंट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर। तर हे प्रिंट घेऊन जायचे कोणाजवळ, वकिलाजवळ, ॲडव्होकेटच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते 100 रुपयामध्ये। ठीक आहे, तर हे जर जमत नसेल तर मग तिथं ज्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी सुद्धा वकील त्या ठिकाणी 120 रुपयात तो नोटरी करून देऊन आला मुलांना। ठीक आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही नोटरी करू शकता किंवा मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंडवर नोटरी करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या दाढीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।